लाडक्या बहिणीने भरभरून मतदान केल्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन झालं। अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीच्या मागच्या सरकारच्या काळात जी महत्त्वाची योजना आणली होती ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अनुषंगाने सर्वात मोठा फायदा आतापर्यंत या तीन पक्षाला झाला आणि या ठिकाणी सत्ता स्थापन झाली। मात्र प्रतीक्षा आहे ती दिलेल्या वचनांची आणि लाडक्या बहिणींच्या आश्वासनाला पूर्तता करण्याची। नक्की या सरकारने काय ठरवलंय आणि काय मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान होताच काय घडले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यापूर्वी अशाच ताज्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाला, पहिली कॅबिनेट बैठक झाली आणि या ठिकाणी विषयही झाला। या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता डिसेंबर त्याचबरोबर ती जानेवारी आणि सर्वात मोठा विषय आहे तो म्हणजेच दिलेलं आश्वासन 2100 रुपये प्रति महिना। या ठिकाणी या पैशाची आता जी वाट बघत आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आणि ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपयासुद्धा मिळाला नाही त्या महिलासुद्धा वाट बघत आहेत। मात्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते। त्यामुळे लाडक्या बहिणीला या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचा फायदा तर काही लाडक्या बहिणींना धक्का बसणार आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची जी सूचना, जे निकष दिलेले होते 2.5 लाख उत्पन्नाचं, त्याचबरोबर ती घरातील महत्त्वाच्या मोठ्या 4 चाकी वस्तू त्याही चालणार नाहीत। आणि यामध्ये मुळात आता सर्वात महत्त्वाचं जे आहे, जे आपण हमीपत्र भरलेलं आहे त्या हमीपत्राची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे आणि यामध्ये जर खोटं काही आढळलं तर त्यांचे पैसे वसूल सरकार करणार असल्याचं स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलेलं आहे। या ठिकाणी सही झाली आणि या महिलांच्या खात्यात खटाखट पैसे यायला सुरुवात होणार आहे। तो महिना आहे नक्की कोणता आणि तारीख, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत। ते म्हणजेच या ठिकाणी जानेवारीच्या 12 ते 13 तारखेला। त्याचं कारण असं की संक्रांत आहे आणि या संक्रांतीला पुन्हा एकदा संक्रांतीच्या मुहूर्तावरती डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यावर येणार आहेत। यामुळे 2100 रुपयाचा जो काही निधी आहे तो आता सरकार स्थापन झाल्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये ज्या ठिकाणी आता अधिवेशन होईल आणि अर्थसंकल्प येईल त्या अर्थसंकल्पामध्ये पैसे द्यायची तरतूद केली जाणार आणि त्यानंतरच हे पैसे महिलांच्या खात्यावरती येणार आहेत। त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ कोणी घेतला असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही। म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ती सर्व महिलांना पैसे दिले। मात्र आता सरकार स्थापन झालं, गरज संपली आणि अशी आता चर्चा आणि फेर तपासणीचा विषय हा कशाला पाहिजे अशी लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला म्हणत आहेत। सरकारला निवडणुकीची गरज असल्यामुळे तपासणी केली नव्हती का असाही प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहे। त्यामुळे ज्या महिलांना सरसकट पैसे मिळालेत ही योजना अशीच पुढे चालू राहावी अशी सर्वच महिलांची माफक अपेक्षा आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।